हे आधी तुम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टर पाहायला गेलते. तर तुम्हाला काय अनुभव आला? कसे ट्रॅक्टर होते? डेमोही पाहिला तुम्ही. मी ते बाकीच्या ट्रॅक्टरांचे डेमो बघितले, पण ते सिंगल सिलेंडर असल्यामुळे टक 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 जनरेटर कसा आपला आवाज देतो तसा आवाज द्यायचे आणि त्याला हवरट खूप होतं. बरं. पण याला 3 सिलेंडर असल्यामुळे याचे एकदम सॉफ्ट इंजिन आहे आणि चालायला पण चांगलं आहे आणि ताकद पण जास्त आहे. नमस्कार शेतकरी बांधवांना. आज आकाश मोटर्समध्ये आपलं स्वागत आहे. 18.5 HP 3 सिलेंडर VST इंजन, 18.5 HP UST इंजन आहे. 24 HP महिंद्राचा गिअर बॉक्स, 2.5 फुटी बाहेर 30 इंच म्हणजे बरोबर 2.5 फुटी. आज आपण संभाजीनगरमधील शेतकरी राजाला हा डिलिव्हरी देत आहोत. यांनी मागत नवीन वर्षामध्ये बुकिंग केली, बघूनही गेलती. आज ते ट्रॅक्टर घेऊन जात आहेत. आज त्यांनी भरपूर ठिकाणी बऱ्याच ट्रॅक्टरची चौकशी केलेली आहे, ते बघूनही आलेले आहेत. आणि GD सनराईज 18.5 HP 3 सिलेंडर का त्यांनी निवडला, त्यांना का त्याच्यावर विश्वास बसला, आज त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया, माहिती करून घेऊया, कशामध्ये चालवणार आहे. आज थोडंसं आपण ओळख करून घेऊया. सर, नाव सांगा नमस्कार. शेतकऱ्याला. माझं नाव पवन गायके, नाव सांगा. गाव पाडळी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज आपण GD सनराईज 18.5 HP 3 सिलेंडरचा घेतलेला आहे. हे आधी तुम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टर पाहायला गेलते. तर तुम्हाला काय अनुभव आला? कसे ट्रॅक्टर होते? डेमोही पाहिला तुम्ही. मी ते बाकीच्या ट्रॅक्टरांचे डेमो बघितले, पण ते सिंगल सिलेंडर असल्यामुळे टक 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 जनरेटर कसा आपला आवाज देतो तसा आवाज द्यायचे आणि त्याला हवरट खूप होतं. बरं. पण याला 3 सिलेंडर असल्यामुळे याचे एकदम सॉफ्ट इंजिन आहे आणि चालायला पण चांगलं आहे आणि ताकद पण जास्त आहे. तुम्ही फोनवर चॅनल बघूनच कॉन्टॅक्ट केलं, तुम्ही शेतकऱ्याचे नंबर माहिती, आम्ही शेतकऱ्याचे नंबर दिले, तुम्ही प्रत्यक्ष बघून आले का संवाद साधला? नाही, मी फोनवरतीच बोललो आणि आमच्या तिकडे एक पीस आलेला होता, मी तिथे गेलो होतो. बरं. पण बाकीचे जे शेतकरी आहेत, त्यांना मी कॉलवरच बोललो. कसे काय वाटलं? शेतकरी खूप समाधानी आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अशी वस्तू आता जे आपलं आता भविष्यात आहे ते आपल्याला गरजेचीच आहे शेतीसाठी. बरं, तुम्ही सिंगल सिलेंडरच्या शेतकऱ्याचे बघितले असेल, त्यांची व्यथा काय वाटली तुम्हाला? सिंगल सिलेंडर काय होतं, तो नाही का दम तोडतो. बरं. जे आपला रेस आहे तो डाऊन होतो. डाऊन. याचा रेस डाऊन होत नाही, आणि त्या शेतकऱ्याची आरपीएम डाऊन होत नाही. त्या शेतकऱ्याची मनोगत अशी आहे की आपण जर ते ट्रॅक्टर जर पाहायला गेलो शेतकऱ्याकडे, ते डायरेक्ट हा ट्रॅक्टर घेऊ नका सिंगल सिलेंडरचा, असे डायरेक्ट शेतकऱ्याला सांगतात. हा, मला एक दोघं जण बोलले, कारण शेतकऱ्याला व्यवस्थितच सांगतो. व्यवस्थित सांगा. तेवढे ते सॅटिस्फाय नाही त्या गोष्टीसाठी, त्या ट्रॅक्टरसाठी, त्याच्यामुळे मी हा निवडला. सर, आपण हा घेतल्यानंतर तुम्हाला आकाश मोटर्सला, आता बाकी ठिकाणी तुम्ही गेले असतील शॉपला ह्या ट्रॅक्टर बघायला, पण आकाश मोटर्समध्ये आल्यानंतर तुम्हाला किती टॉक वाटला? तुमच्या मनपसंत ट्रॅक्टर निवडून घेता आलं का? इथं जवळजवळ 15 ते 20 ट्रॅक्टर होते. मी मला जो पटला, मी म्हटलं मला तो पाहिजे, तो मला ट्रॅक्टर भेटला. म्हणजे तुम्हाला काढून दिला हो. तुम्हाला. आणि आकाश मोटरची सेवा कशी वाटली तुम्हाला? समजा आतापर्यंत तुम्ही कॉल लावल्यावर कॉल घेतात, सगळं आपल्या प्रश्नाचे उत्तर देतात, मनाचं समाधान करतात. मी असंच पहिले मी सिंगल सिलेंडरचा ट्रॅक्टर घ्यायचा म्हणजे मी बघितलं युट्यूबला, बा आपल्याला छोटा ट्रॅक्टर पाहिजे 2.5 फुटामध्ये चालणारा. कारण आमच्याकडे 4-4.5 फुटाच्या साऱ्या असतात, कापूस, मक्का किंवा तूर, त्याच्यासाठी चालवण्यासाठी आपल्याला 2.5 फुट मी बघितलं ते. तर मी त्यांना कॉल केला, त्यांनी कॉल घेतलाच नाही. मग त्यांना व्हॉट्सअपला टाकलं मी, का बा तुम्ही जर कॉल सुद्धा घेत नाही हातात, आम्ही तुमचे नवीन कस्टमर होणार आहे, तुम्ही कॉलच घेत नाहीये आणि तुम्ही व्हॉट्सअपला पण रिप्लाय देत नाहीये, तर मग तुमचं ट्रॅक्टर कसं घ्यायचं? तर त्यांनी खाली डायरेक्ट मला असं लिहून टाकलं की तुम्ही घेऊच नका. म्हणजे मी माझे पूर्ण कॉल घेतले, पूर्ण माझं मन समाधान केलं. बघा शेतकऱ्यानो, आज त्यांना अनुभव आहे. ज्या वारीला आपण ज्या शेतकऱ्याच्या इथं जातो, तिथं शेतकऱ्याची कशी पिळवणूक होती. आज जर त्यांना ट्रॅक्टर जर घ्यायचा असेल तर त्यांना कॉल उचलला जात नाही, रिप्लाय दिलं नाही जात नाही. त्यांना मेसेजवर काय टाकलं, आज शेतकऱ्याची व्यथा ऐकली आपण. आणि त्याबरोबर स्क्रीनशॉट आहे का तो व्हिडिओमध्ये टाकूनच देऊ आपण. बर बघा शेतकऱ्याच्या ते स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवलेला आहे त्यांनी, की तो व्हिडिओ मध्ये टाकूया असं म्हणतायत. पण जाऊ द्या, काय काहीचा व्यवसाय असतो, आपण त्याच्या व्यवसायाला असं नाही करायचं. पण आपलं एक म्हणणं आहे
शेतकरी राजाची कुठं फसवणूक नाही झाली पाहिजे. ठीक आहे, ट्रॅक्टर घ्यायच्या आधी जर आपला रिप्लाय देत नाही तर घेतल्यानंतर सर्व्हिस काय देईल हा मोठा विषय आहे. त्यासाठी शेतकरी राजांनी काळजीपूर्वक जो डीलर काम करतोय, पारदर्शकपणे सर्व्हिस देतोय, अशा ठिकाणी काय आपली वस्तू खरेदी केली पाहिजे आणि आपल्याला त्या मोबदला देणार आहोत त्याचा आनंदही काम करताना भेटला पाहिजे. आज जर बघितलं 18.5 HP 3 सिलेंडरचा हा ॲव्हरेजला, कारण शेतकरी राजाची व्यथा आहे. सिंगल सिलेंडरचा ट्रॅक्टर हा दम तोडतो, गरम होतो, लोडवर येतो आणि बंदही पडतो आणि डिझेलही जास्त ओढतो. म्हणजे काही शेतकऱ्याचा असा अनुभव आहे, आम्ही सांगत नाही, पण शेतकरी राजा येऊन आम्हाला सांगतो की 9-9, 10-10 एकर आम्हाला चिकट जमीन आणि काळीच्या जमिनी लागतात आणि आपला ट्रॅक्टर त्यांच्या गावामध्ये दिल्यानंतर तो ट्रॅक्टर लोडवर न आल्यामुळे ताशी 1 लिटर डिझेल काढतो. तर बघा शेतकरी राजांनो, म्हणजे मशागत करताना आपला जो पैसा वायाला जाणार आहे, खिसा कसा खाली होतो. जिथं ₹100 काम होणार आहे, तिथं आपले एक्स्ट्रा ₹900 जात आहेत. जर आपण काम करताना जर असे जर पैसे गेले, तर किती रुपयामध्ये आपलं केव्हा तो ट्रॅक्टर नील होईल आणि केव्हा आपल्याला त्याचं समाधान मिळेल. त्यासाठी विचारपूर्वक करा आणि आपण जे ट्रॅक्टर देतो त्याचा सर्व्हिस तर आपल्या बळीराजाला माहितीच आहे. 17 वर्षापासून आकाश मोटर्स काम करत आहे या क्षेत्रामध्ये आणि शेतकऱ्याची सेवा म्हणून हा आपला व्यवसाय आहे. आणि आपल्याला जी काही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तर आम्ही जेडी सनराईज दिलेलाच आहे. आपल्याला जी काही माहिती हवी असेल, अजून डेमो पाहिजे असतील, काही माहिती घ्यायची असेल, तर आकाश मोटरच्या खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.